रायगड जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनचा बोजवारा उडाला असतानाच आपण सध्या रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील ढोकशेत या आदिवासी वाडीवरती आहोत। या ठिकाणी देखील आपण जर पाहिलं तर नळाची व्यवस्था आहे, मात्र या नळाला पाणीच नाही आहे। या नळाचा पाणी नसल्या कारणास्तव या ठिकाणच्या ग्रामस्थांना मैलोमैल पाण्यासाठी दौड करावी लागत आहे आणि मैलोमैल गेल्याच्या नंतर जो आहे तो पाणी उपलब्ध होत आहे। 3 दिवसाआड पाणी नसल्याचा माहिती जी आहे ती या ग्रामस्थांकडून उपलब्ध होत आहे। काय सांगाल, काय समस्या आहे? 3 दिवसाआड आम्हाला पाणी येतं हे विहिरीचा, तो पण अर्ध्या नळाने येतं, अर्ध्या नळाला नाही येत, भेटत नाही पाणी आम्हाला, पोटभर नाही भेटत। तो 3 दिवसांनी वापरायला लागतं तो पाणी, चौथ्या दिवशी आम्हाला पाणी भेटतं। टँकर वगैरे गावामध्ये आलाय का पाण्याचा? नाही। आपण जर बघितलं तर जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी घोषणा केलेली आहे की ज्या गावांना पाणी पुरवठा होत नाही त्या गावांना टँकरद्वारे पाणी आपण पुरवू, मात्र वस्तुस्थिती कुठे दिसत नाहीये। आपण जर बघितलं तर ही सुधागड तालुक्यातील ढोकशेत आदिवासी वाडी आहे, मात्र या आदिवासी वाड्याचे ग्रामस्थ जे ते पाण्यापासून वंचित आहेत। 3 दिवसाआड यांना पाणी पुरवठा केला जातो, मात्र त्यामध्ये देखील काही नळाला पाणी पुरवठा होतो तर काही नळाला पाणी पुरवठा होत नाही आहे। त्यामुळे मैलोमैल जाऊन यांना पाण्याची व्यवस्था जी स्वतःची करावी लागत आहे। राज वैशंपान, TVN मराठी, सुधागड, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।